नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक जबरदस्त भाषण बघणार आहोत। भाषणाचा विषय छत्रपतींचे आत्मचरित्र। चला तर मग आता आपण प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात करूया। मी शिवाजी शहाजी राजे भोसले, हिंदवी स्वराज्याचा स्वप्न पाहणारा एक साधा मराठी मावळा। माझा जन्म कोणत्या राजवाड्यात झाला नाही, तर रणधुमाळीच्या काळात झाला, संघर्षाच्या सावटाखाली झाला। माझ्या जन्माआधीच माझ्या आईवडिलांच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू होती। तलवारींचा खणखणाट, शत्रूची सावली आणि अस्थिर राजकारण याच वातावरणात माझा जन्म झाला आणि कदाचित म्हणूनच माझ्या रक्तात जन्मतः स्वातंत्र्याची ज्वाला धगधगत होती। सन 1630 शिवनेरीचा किल्ला, तो दिवस अजूनही माझ्या आई जिजाऊ साहेबांच्या डोळ्यात जिवंत होता। त्यांनी मला जन्म दिला आणि माझं नाव ठेवलं शिवाजी। शिवाई देवीच्या कृपेने जन्मलेला। माझ्या आईला विश्वास होता की हा मुलगा काहीतरी वेगळं करेल, अन्यायाविरुद्ध उभा राहील। लहानपणापासूनच आईने मला रामायण, महाभारत, छत्रपती राम, श्रीकृष्ण, भीम, अर्जुन यांच्या कथा सांगितल्या। त्या कथा फक्त गोष्टी नव्हत्या, तर त्या माझ्या आयुष्याचं शिक्षण होतं। रामाने अन्यायाविरुद्ध लढा दिला, कृष्णाने धर्मरक्षण केलं, भीमाने अत्याचाराचा प्रतिकार केला। हे सारे माझे आदर्श बनले। आई म्हणायची, शिवबा, परक्यांच्या दारात दास्यात जगण्यापेक्षा स्वराज्यासाठी मरावं, पण झुकू नये। आणि हे शब्द माझ्या मनात कायमचे कोरले गेले। माझे वडील शहाजीराजे पराक्रमी योद्धा होते, नेहमी रणांगणावरती लढले। त्यामुळे माझं संगोपन आईच्या संस्कारात आणि दादाजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाखाली झालं। दादोजींनी मला घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या, युद्धनीती, प्रशासन सगळं शिकवलं। मी मावळात फिरायचं, डोंगरदऱ्या, किल्ले, जंगल, घाट हेच खरं माझी शाळा होते। प्रत्येक वाट, प्रत्येक कडा, प्रत्येक झाडी मला ओळखीची झाली। पुढे याच भूभागाने मला शत्रूवर मात करायला मदत केली। मोगलांचा अन्याय, आदिलशाहीची क्रूरता, रडणारे शेतकरी, स्त्रियांची लुटली जाणारी अब्रू आणि मंदिरं उद्ध्वस्त होत होती। माझं मन अस्वस्थ व्हायचे। मी स्वतःला विचारायचं, आपण का गुलाम आहोत? आपलं राज्य आपण का नाही चालू शकत? हळूहळू माझ्या मनात हे स्वप्न आकार घेत होतं, हिंदवी स्वराज्य। रायरेश्वर मंदिरात मी माझ्या मित्रांना, तानाजी, बाजी, येसाजी, नेताजी सगळ्यांना बोलवलं। त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी देवासमोर शपथ घेतली, आपण स्वराज्य निर्माण करू, अन्याय सहन करणार नाही, प्राण गेला तरी चालेल, पण स्वराज्य सोडणार नाही। आणि त्या क्षणी मी फक्त 16 वर्षाचा होतो, पण मनात 1000 सिंहांचं बळ होतं। स्वराज्याचा पहिला टप्पा म्हणजे किल्ले जिंकणे, आणि मी तोरणा किल्ला जिंकला। तो आमच्या स्वराज्याचा पहिला विजय होता। त्या दिवशी मला जाणवलं, हो, हे शक्य आहे, आपण जिंकू शकतो। तोरण्यानंतर राजगड, कोंढाणा, पुरंदर असे किल्ले एका मागून एक आपल्या ताब्यात येऊ लागले। लोकांचा माझ्यावर विश्वास बसू लागला। लोक मला राजा नव्हे, तर आपला माणूस समजू लागले। मी सैनिकांना सांगितलं, रयतेवर कधी अन्याय करायचा नाही, स्त्रियांना आई बहिणीप्रमाणे मान द्यायचा, कुणाचाही धर्म दुखवायचा नाही। माझं स्वराज्य तलवारीवर नव्हे, तर न्यायावर उभं राहणार होतं, पण शत्रू गप्प बसणार नव्हते। आणि तिथून पुढे सुरू झाला संघर्ष। अफजल खानाचा वध, पन्हाळ्याची सुटका, बाजीप्रभूंचं बलिदान, लाल महालातील शाहिस्ते खानावरची धाड, सुरतेवर मोहीम, समुद्रावर आरमार उभारणी, आग्र्याची कैद आणि अद्भुत सुटका, पुन्हा किल्ले जिंकणे, तानाजीचं बलिदान, प्रशासन उभारणी, अष्टप्रधान मंडळ, रयतेला न्याय, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्ष राज्यकारभार या सगळ्या संघर्षातून स्वराज्य मजबूत होत गेलं। अखेर रायगडावर माझा राज्याभिषेक झाला आणि मी छत्रपती शिवाजी महाराज झालो। तो क्षण माझ्या आयुष्याचा सर्वोच्च सन्मान होता, पण त्यानंतरही मी थांबलो नाही। दक्षिण दिग्विजय, किल्ल्यांची मजबूती, सैन्य उभारणी, रयतेचं रक्षण हे सगळं सुरूच राहिलं। आई जिजाऊ साहेबांचा मृत्यू माझ्यासाठी मोठा आघात होता, पण त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अधिक कणखर झालो। हळूहळू माझं शरीर थकू लागलं।
अनेक वर्षांच्या लढायांनी देह दमला होता. रायगडावरून राज्यकारभार पाहताना मी माझं संपूर्ण आयुष्य आठवत होतो. शिवनेरीचा जन्म, रायरेश्वराची शपथ, अफजल खान, बाजीप्रभू, आग्रा, राज्याभिषेक सगळं डोळ्यांसमोर तरळत होतं. मला जाणवलं की माझा प्रवास आता शेवटाकडे चालला आहे. मी संभाजीला सांगितलं, स्वराज्य जप, रयतेवर प्रेम कर, न्याय सोडू नकोस. आणि मग एक दिवस माझा श्वास मंदवला. माझं शरीर थांबलं, पण माझं स्वप्न थांबलं नाही. रायगडावर शांतता पसरली. मावळे रडत होते, पण मला माहीत होतं शिवाजी हा ध्येय संपेल, पण शिवाजीचा विचार कधीच संपणार नाही. कारण मी एक व्यक्ती नव्हतो, मी प्रेरणा होतो, स्वाभिमान होतो. जिथे अन्यायाविरुद्ध तलवार उगारली जाईल, जिथे मातृभूमीसाठी रक्त सांडेल, जिथे स्वराज्यासाठी कोणी उभा राहील, तिथे शिवाजी पुन्हा जन्म घेईल. माझं स्वराज्य आता किल्ल्यांमध्ये नव्हे तर जनतेच्या हृदयात वसलं होतं. माझ्या ओठांवर शेवटचा शब्द होता, जय भवानी, जय शिवाजी, स्वराज्य अमर राहो. आणि त्या क्षणी माझा देह शांत झाला. पण सह्याद्रीतून, वाऱ्यातून, भगव्या झेंड्यातून प्रत्येक मराठी मनातून एकच आवाज घुमत राहिला, शिवाजी महाराज अमर आहेत, स्वराज्य अमर आहे, जय हिंदवी स्वराज्य.